ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पदवीधर निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजपचे माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। प्रश्न उमेदवारीचा नाहीये, मात्र सातत्यानं डावलल्यानं आता पक्षात राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार आणि त्यांचाच प्रचार करणार असल्याचं जयसिंग गायकवाड यांनी सांगितलेलं आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील थकीत वीज बिल वसूल करायला लावली आहेत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोलापुरात आक्रमक झालेली पाहायला मिळाली। महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात वंचितनं ठिय्या आंदोलन केलंय। आठवडाभरात नितीन राऊत यांनी दिलेल्या सूचना रद्द करून लॉकडाऊन काळातली वीज बिल माफ करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। वीज बिल माफ न झाल्यास 1 लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आनंद चंदनशिवे यांनी दिलाय। वर्ध्यातल्या पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी अर्धदफन आंदोलन करण्यात आलं। युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुलाजवळ अर्धदफन आंदोलन झालं। विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होतील तसंच गावकऱ्यांचा रोजचा प्रवास पुलावरून असल्यामुळे पुलाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं। चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे पालिकेनं खोकेधारकांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पालिकेनं कारवाई केली म्हणून व्यापाऱ्यानं आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे। मेहेर तालुक्यातल्या सारशिव गावामध्ये गेल्या 5 वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे। महिलांना ऐन दिवाळीमध्ये पाण्यासाठी भटकावं लागतंय। सारशिव गावामध्ये महाजल योजना राबवण्यात आली, मात्र त्या योजनेचं पाणी ग्रामस्थांना मिळालंच नाहीये, कारण योजना फक्त कागदावरच राबवली गेल्याच्या माहिती अधिकारावरून स्पष्ट झालंय। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून 5000 आशा वर्कर्स आणि नर्सेस यांना पैठणी वाटप करून अनोख्या पद्धतीनं भाऊबीज साजरी झाली। पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या कोरोना काळामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या 5000 आरोग्य कर्मचारी महिलांसोबत ही भाऊबीज साजरी झाली, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त झालं। चिपळूणमधल्या असुर्डे गावातल्या सुकाई देवीच्या पुरातन मंदिराची माहिती राज्यभराला व्हावी म्हणून दिवाळीच्या निमित्तानं सुकाई दुर्ग तिथलं मंदिर आणि धरणाची प्रतिकृती बनवण्यात आली होती। असुर्ड्याच्या कलाधिपती कलामंचच्या वतीनं ही प्रतिकृती साकारण्यात आली होती। कोरोना योद्ध्यांना सलामी देणारा आकाश कंदील सुद्धा दिवाळीच्या या सजावटीचं वैशिष्ट्य ठरला। बेळगावमध्ये महाविद्यालय सुरू झाली आहेत। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थितीही पाहायला मिळाली। जूनपासून सुरू होणारं शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सशर्त सुरू करण्यास अनुमती मिळाली आहे। महाविद्यालयाच्या गेटवरती सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेत। महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्मल स्कॅनिंग करून मगच त्यांना आत सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। बेळगावातल्या गवळी बांधवांनी अनोख्या पद्धतीनं मंगळवारी झालेला दिवाळी पाडवा साजरा केला। दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैस पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षी पाडव्याच्या दिनी म्हशींना अंघोळ घालून, शिंगांना मोरपीस लावून, गळ्यात विविध माळा घालून सजवण्यात येतं। त्यानंतर सगळे गवळी बांधव एकत्र जमतात आणि म्हैस पळवण्याची शर्यत त्यांच्यामध्ये सुरू होते। गोंदिया तालुक्यामध्ये दवनिवडा गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण न करता 15 लाखांचं बिल काढण्यात आलं। या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे। तसंच दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। तसंच वॉलसाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांचा आहे।